संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना राडा घातलाय। भाजपच्या बूथवरती जाऊन तोडफोड केली आहे। बजाजनगर येथील केंद्राच्या अवघ्या 200 मीटर परिसरावरती तुफान गोंधळ झालाय। 40 ते 50 कार्यकर्त्यांसह भाजप पुरस्कृत उमेदवाराच्या बूथवरती जाऊन धमकी आणि दमदाटी करण्यात आली आहे। अनिल चोरडिया असं ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचं नाव आहे। महिलांना सुद्धा दमदाटी आणि अरेरावी करण्यात आली आहे आणि ही सगळी संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपच्या बूथवरती तोडफोड करण्यात आली आहे। 40 ते 50 कार्यकर्त्यांनी महिलांनाही दमदाटी केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारानं हा संभाजीनगरमध्ये राडा घातलेला आहे। भाजपच्या बूथवरती तोडफोड करण्यात आली आहे। अधिक या सगळ्या प्रकारासंदर्भात जाणून घेऊया। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर सचिन, सध्या काय स्थिती आहे? सध्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा संपूर्ण परिसर वातावरण तणावाचं बनलेलं आहे। पोलीस या ठिकाणी पोलीस या ठिकाणी अधिकची कुमक मागवण्यात आलेली आहे। या परिसरामध्ये जे लोक आहेत त्या लोकांना इथून पांगवण्याचं काम आता पोलीस करताना दिसत आहे। की याच परिसरातून जे पुढे काही अंतरावरती 20 फुटाच्या अंतरावरती भारतीय जनता पक्ष पुरस्कृत असलेल्या एक बूथवरती या ठिकाणी हा सर्व प्रकार घडलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की स्पष्टपणे तुम्हाला दिसत असेल इथं ड्रोन देखील आता आणण्यात आलेला आहे। ड्रोनद्वारे या ठिकाणी आता पेट्रोलिंग केली जाते, कारण की पुढे हा वाद वाढवू नये, वादाचे रूपांतर पुन्हा हाणामारीत होऊ नये यासाठी पुन्हा एकदा पोलिसांनी आता अधिकची कुमत या परिसरामध्ये मागवलेली आहे आणि अशा ड्रोनद्वारे आता या ठिकाणी पेट्रोलिंग केली जाते। हा सर्व जो प्रकार आहे काही क्षणापूर्वीच घडलेला आहे। याच बजाजनगर परिसर आहे आणि या बजाजनगर परिसरामधला हा सर्व प्रकार आहे। या सीसीटीव्हीमध्ये जे दिसत आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे भारतीय जनता बजाजनगर येथील उमेदवार आहेत आणि ते उमेदवार त्या ठिकाणी त्या भारतीय जनता पक्षाचे पुरस्कृत जो बूथ आहे त्या बूथवर जाऊन त्या ठिकाणी गोंधळ घालताना आपल्याला त्या सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे। आणि या प्रकरणी जेव्हा आम्ही त्यांच्याशी संवाद साधला त्यामुळे आता या प्रकरणात तक्रार करणार असल्याचं देखील त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र या संदर्भात अजूनही पोलिसांकडे कुठल्या पद्धतीने अधिकृत तक्रार गेली नाहीये। मात्र या गोंधळानंतर संभाजीनगरच्या बजाजनगर या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। वेळीच या ठिकाणी पोलीस दाखल झालेला आहे आणि पोलिसांनी या परिसरामधली जी गोंधळ होता तो आता सर्व सावरलेला आहे। सध्या तणावाची वातावरण या ठिकाणी परिसरामध्ये पाहायला मिळतोय। सचिन, हा सगळा जो राडा आणि गोंधळ घातला गेलेला आहे त्याचं कारण नेमकं समजू शकलेलं आहे का? त्याचं कारण असं आहे की जो प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला आहे की हा जो समोर तुम्हाला हा जो परिसर दिसत आहे त्या परिसरामध्ये पैसे वाटप केले जात असल्याचा संशय काही जणांना होता। त्या बूथवरून पैसे वाटप केले जात आहे असा देखील संशय त्यांना होता, म्हणून त्या संशयावरून ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हा वाद वाढतच गेला आणि वाद वाढल्यानंतर हा सर्व प्रकार घडला होता। त्या या ठिकाणी जे तक्रारदार त्यांचं असं देखील म्हणणं आहे की या 30 ते 40 जण घेऊन हे ठाकरेंचे जे उमेदवार आहे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला, खुर्च्या तोडल्या, नागरिकांना धमकावलं, महिलांना देखील धमकावलं आणि त्यांच्यासोबत बाउन्सर होते अशी देखील तक्रार या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हाच तो बूथ आहे, पूर्ववत पुन्हा या ठिकाणी आलेले आहेत आणि हाच तो सीसीटीव्ही आहे ज्या सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। ही सर्व मंडळी आहे आणि यांनीच या प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याशी बोलूया। नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी, कोण होते ते समोरची व्यक्ती? हे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार चोरडिया आणि इतर 50 ते 60 ग्रामस्थांनी या ठिकाणी येऊन धक्काबुक्की करून आमचे पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी अश्विनी रामदास गवळी यांना व इतर 50-60 जणांना धक्काबुक्की करून मारहाण केली। खऱ्या अर्थाने निवडणूक हा लोकशाहीचा पाया असतो आणि लोकशाहीचा पाया असताना या ठिकाणी समोरची व्यक्ती आमच्या मंडळींनी या ठिकाणी खरं रास-रोज पैसे वाटताना पाहत असताना ते आमच्यावर आरोप करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला बदनाम करायचं काम या ठिकाणी काय केलं? इथं तुम्ही बसले होते, काय काय तोडफोड येऊन डायरेक्ट या ठिकाणी टेबल खुर्च्या या ठिकाणी गाडीला इकडून आमची गाडी पलीकडे लावली, तिला दगड मारल्यामुळे तिचं नुकसान झालंय। तुम्ही पोलिसात तक्रार करणार आहात? हो, करणार आहात। अद्याप तक्रार केली? अजून केली नाही। काय काय नुकसान झालंय तुमचं? आमचं खुर्च्या फुटल्या, टेबल हे झालाय, त्यानंतर माझ्या गाडीचं नुकसान झालंय, लॅपटॉप फुटलाय। महिलांना धमकावल्याचा आरोप तुम्ही केला होता?
नाही प्रकार होता? असं काही नाही. नाही, नाही. अचानक या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाचे या ठिकाणी जिल्हा परिषदचे सदस्य चोरडे आणि त्याचे इतर ग्रामस्थ या ठिकाणी अचानक येऊन धक्काबुक्की करून या ठिकाणी मारहाण केलेली आहे. आपण पाहिलेत अशी तक्रार आहे. हाच तो बूथ आहे ज्या ठिकाणी जी ती घटना घडलेली आहे आणि हे सर्व हो प्रत्यक्ष सचिन, या सर्व परिस्थितीवर आपण असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेले या अपडेटसाठी.